ती बडबड करायच्यात ती घ्यायला पाहिजे पटापटा. सो लेट्स गो. फायनली आम्हाला ऑटो भेटली कारण आम्ही चालू शकत नाही. 5 मिनिटच होतं पण खूप ऊन आहे. खूप अगं किती काय काय तू विचारच नाही केला. पण सगळं खाऊ शकतो आपण इथलं. कारण मला तुझ्या मॅपमधलं काही दिसत नाही. मला सगळं बंद दिसतंय. हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. आज बघा माझ्या मम्मीने सकाळ सकाळ नाश्त्याला कोथिंबीर वडी वगैरे केली आहे. मला ना कोथिंबीर वडी युजली इतकी आवडत नाही. युजली म्हणजे मला ती आवडतच नाही. मला ना आळूची वडी खूप आवडते आणि त्याच्यात मम्मीने हे सोयाबीन केले आहेत. यार हे सोयाबीन असे का केले? मला ना आमची एक गावी ताई आहे, त्या ताईने मस्त असे सुके सुके सोयाबीन केले होते. मी तिला बोलले होते सुके सुके कर, पण तिने पातळ केले आणि मला पातळ नाही आवडतो. आणि माझी मम्मी माझं तोंड बघत होती खालून, मला बोलते की तुला नाही आवड, म्हणून ती हसत होती. बघा ना, असं कोणी करतं का? तिला एक सांगितलं की ती वेगळंच काहीतरी बनवते. जाऊ दे, ठीक आहे, आता एवढं केलंय तर मम्मी मला बोलली की काय ना तू तव्यावर त्याला टाक, म्हणजे ते एकदम असं ड्राय ड्राय होईल. मी म्हटलं पण तसं खायला काय मजा? ती मला बोलली नाही गं, येते मजा. म्हटलं ठीक आहे. मला इतका कंटाळा आलाय, खूप जास्त कंटाळा आलाय. बघा तुम्हाला दिसते का घड्याळात किती वाजलेत? आणि आज मला कुठे जायचं मी सांगते. मी आणि ऋतू आज जाणार आहे बार्बिक्यू नेशनला. ती कधीच बार्बिक्यू नेशनला गेली नाही, तिचा फर्स्ट टाईम आहे. आणि मी गेले, म्हणजे 3-4 वेळा गेले. पण मला असं वाटतं की मी आधी जेव्हा बार्बिक्यू नेशनला गेले होते त्याचा व्हिडिओ मी डिलीट केला असावा. सो आज मी परत एकदा व्हिडिओ काढेन. ह्यावेळी मी असं प्रॉपर माईक वगैरे घेऊन जाणार आहे. तर आम्ही निघणार आहे 11:30ला. मग तोपर्यंत मी म्हटलं की लाईव्ह वगैरे मला घ्यायचं तेवढं मी घेऊन मोकळे होते. आणि नंतर मग मी निघू. काय ड्रेस घालू मला तेच कळत नाही, कारण माझा प्रॉब्लेम हा. आणि ह्यावेळी ना फक्त 500मध्ये बार्बिक्यू नेशन होतं आहे, कारण हा वीकडे आहे ना, म्हणजे मधला दिवस आहे, मंगळवार आहे हा, म्हणून मग 500मध्ये होते. नाही तर दरवेळी 1000 रुपये पे करायला लागतात. जर तुम्ही डिनरला वगैरे म्हणजे रात्रीच्या जेवणाला गेलात तर तुम्हाला खूप पैसे पे करायला लागतात. पण जर तुम्ही दुपारी वगैरे जात असाल तर तुमचं खूप कमी पैशात होतं. पण अर्थात तो वीकेंड नसला पाहिजे, वीकडे असला पाहिजे, म्हणजे मधला दिवस असला पाहिजे, कामावर जाण्याचा दिवस असला पाहिजे. ओके, तर आमचं खूप स्वस्तात होतं आहे म्हणून आम्ही दोघी चालू आहे. नाहीतर आम्ही दोघी पण गेलो नसतो, कारण आता तिकडे त्यांची काहीतरी ऑफर पण चालू आहे, बुफेट वगैरे, बार्बिक्यू बुफेट असं काहीतरी चालू झालं आहे. तर ते म्हणजे इन्क्लुडिंग टॅक्सेस 500 आहे. तसं तर 450 रुपये आहे, पण जर टॅक्स वगैरे धरला तर 50 रुपये एक्स्ट्रा, असं धरून मी तुम्हाला सांगितलं. सो खूप बेस्ट आहे. आणि मी तुम्ही व्हिडिओ तर बघाच शेवटपर्यंत, म्हणजे तुम्हाला कळेल. हे बघा मी रेडी झाली आहे. कसा ड्रेस दाखवू तुम्हाला? 1 मिनिट. सॉरी, बॅकग्राऊंडला माझे कपडे कट करा. हे बघा, हा 1 पीस घातला आहे मी आणि मी फायनली रेडी झाली आहे बार्बिक्यूला जायला. दिसते का मी? काही नाही हो. सनस्क्रीन आहे, हां सनस्क्रीन लावली आहे, लिपस्टिक लावली आहे, कॉम्पॅक्ट पावडर, सनस्क्रीन कॉम्पॅक्ट पावडर हे माझं कायम असतं. फक्त लिपस्टिक मी कुठेही जाताना लावते, इवन मी जॉबला जाताना सुद्धा लिपस्टिक लावत नाही. आणि हा 1 पीस घातला, दॅट्स इट, नथिंग एल्स. कानातले माझे नेहमीचे, चेन माझे नेहमीचे. आणि आता मी निघते, कारण ऋतू माझी खाली वाट बघते. ती मला 11:40चा टायमिंग दिला, 45 झाले. ती बडबड करायच्यात ती घ्यायला पाहिजे पटापटा. सो लेट्स गो. सो फायनली मी आणि ऋतू निघालो. ऋतू मला बोलत होती, इशू तू तुझा पाय पुढे कर गं. तर मी म्हटलं का? तर मला बोलते आपल्या दोघींची ड्रेसिंग बघ ना, टोटली किती वेगळी आहे. तर मी म्हटलं म्हणजे वेगळी म्हणजे? ती बोलली मी जीन्सवर, तू 1 पीसवर. मग मला खूप हसायला येत होती. आणि त्याच्यात तिने एक जोक मारला. ती मला बोलली, इशू पाय किती विचित्र दिसत आहेत, असे का ठेवलेत? म्हणून मग मी नंतर सरळ सरळ ठेवले. ती मला बोलली पण ना मला माझ्या पायांचं ना पेडिक्युअर करायचं, कारण ना मी तिला म्हटलं बाई असं गावाला गेल्यावर मातीत चालल्यावर कसे पाय दिसतात तसे दिसत आहेत. फायनली मी पोचली. नाही झाली जाडी. अय ऋतू, रीज 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 मस्त दिसते. आम्ही दोघी मॅपने चालू आहे. सेक्टर 11ला आहे बार्बिक्यू. रिक्षा आम्हाला भेटत नाही कारण ते खूप जवळ आहे. हां, रिक्षा भेटत नाही आम्हाला कारण ते खूप जवळ आहे, खूप जास्त जवळ आहे. ऋतू चांगलं मॅप चालव, कारण मला तुझ्या मॅपमधलं काही दिसत नाही. मला सगळं बंद दिसतंय. मला असं वाटतंय माझा फोन ना ब्ल्यूटूथला कनेक्ट झाला आहे त्या माईकच्या. हां, आणि हे सगळं फुकट जाणार आहे असं वाटतंय आता. बोललेलं झालं असेल. फायनली आम्हाला ऑटो भेटली कारण आम्ही चालू शकत नाही. 5 मिनिटच होतं पण खूप ऊन आहे आणि आमच्यात एनर्जी नाही, कारण आम्ही काहीच खाऊन नाही आलो. तिकडे खाण्यासाठी आम्ही काहीच खाऊन नाही आलो आणि आमच्यात एनर्जी नाही. ऊन खूप आहे, खूप ऊन. नावाला थंडी आहे. हां, आणि ऋतू कशी AC मध्ये फिरणार आहे? काय मॅप सांग. हां हां, इकडे आम्ही इथेच फिरत राहू. हां सरळ काढले पाहिजे. मला सांगता यावं, कारण मला मॅपमध्ये इतकं कळत नाही. मास्क लावते कारण चेहरा खूप घाण तू बरोबर चालू आहे बघ ना, तू बरोबर चालू आहे बघ ना, चालू आहे ना बहुतेक. आम्हाला दोघींना मॅपमधलं एवढं कळत नाही.
मी तर जेव्हा गेले तेव्हा मॅप चुकतो. बंद करा तेव्हा काउंटर फायर अप स्पाइस. थँक्यू. चांगलं ना. हा मग मस्त आहे ना. कसं वाटतंय? छान वाटतं, सिरियसली छान वाटतं. आमचा सेटअप आहे हा. स्पेशली माझं बेलापूरचं बार्बिक्यू खूप जास्त आवडतं आहे, म्हणजे खूप फेवरेट. खूप अगं किती काय काय तू विचारच नाही केला. पण सगळं खाऊ शकतो आपण इथे. कधी खायचं ते? मोस्टली लोक डेझर्ट एंडला खातात. आता पण घेऊ शकतो स्टार्टिंगला. बिर्याणी वगैरे सगळं आहे. पहिले आपण काय खायचं? ते देणार ना हे पहिले हे बार्बिक्यू स्टार्ट करतील आपल्याला. ऋतू फर्स्ट टाइम बार्बिक्यूला आली होती, त्याच्यामुळे मी तिला इकडची पद्धत सांगत होते. ती मला बोलली की आपण काहीही न घेता पहिले ना हे स्वीट्स घ्यायला जाऊ. मला इतके स्वीट्स आवडत नाहीत, पण हल्ली तिला स्वीट्स खूप आवडायला लागलीत. मी इकडचा मेन्यू एक्सप्लोअर करत होते, नक्की इकडे काय काय आहे. सॅलड वगैरे इकडे खूप काय काय होतं. लेटस बिटस काय काय होतं तिकडे. ग्रिल्स आणि कबाब्स वगैरे सगळे होते. नंतर एका साईडला पाणीपुरीचा काउंटर होता, एका साईडला पूर्ण व्हेज काउंटर होता. आणि तिकडे बघा बार्बिक्यू कसे असे ग्रिल होत आहेत. मला तसले बार्बिक्यूज खूप खूप आवडतात स्पेशली. आणि ह्यावेळी मी तुम्हाला मागाशी सांगितल्याप्रमाणे की प्राईस खूप कमी होती. वीकडे होता, त्याच्यामुळे आम्ही गेलो होतो. इकडे ऋतूला मी म्हटलं की लेटस वगैरे सगळं घे, सॅलड वगैरे, कारण हे खूप कॉस्टली आहे, खूप भारी पण लागतं खायला. त्याच्यानंतर तिने सॅलड वगैरे घेतलं, चिकन कोरमा वगैरे सगळं बरंच काय काय होतं. म्हणजे मला लिटरली असं वाटतं की हा मेन्यू कोणी खातं की नाही. मोस्टली बार्बिक्यूला जाण्याचं कारण म्हणजे सगळे ग्रिल्ड फिश असतात. ग्रिल्ड फिश, प्रॉन्स, चिकन हे सगळं खायला लोक जातात. बाकी काही मला असं वाटत नाही की एक्सप्लोअर करायला जात असतील. आणि आम्ही ज्यावेळी गेलो त्यावेळी काही रश नव्हते, कारण वीकडे होता म्हणून. पण मला खूप आनंद होत होता, कारण मी तिला फर्स्ट टाईम अशी घेऊन गेले होते. मी तर 6-7 वेळा गेले, पण ती गेली नव्हती. त्याच्यामुळे मी तिला सगळं सांगत होते, इन्स्ट्रक्शन देत होते. आणि त्याच्यातलं हे कॉर्न चाट जे असतं ते मला खूप आवडतं. काय सांगू तुम्हाला. हे जे कॉर्न चाट होतं ना हे मला आवडतं, पण ॲक्च्युली मी हे इतकं जास्त खात नाही, कारण ते लोक देताना देतात, पण याने ना लवकर पोट भरतं, कारण ऑइली फूड आहे ना, याने लवकर पोट भरतं. म्हणून मग मी हे जास्त सगळं खाण्यात इंटरेस्टेड नसते. ही जी फिश आहे मी ही खाण्यात खूप इंटरेस्टेड आहे, कारण खूप खूप सॉफ्ट आहे ही फिश. आय डोंट नो, मला याचं नाव माहीत नाही, पण तुम्ही गेल्यावर नक्की ट्राय करा. ही ग्रीन कलरच्या याच्यात येते. आधी रेड कलरमध्ये ही फिश यायची, पण इतकी यमी, इतकी टेस्टी लागते तुम्हाला काय सांगू. आणि यांचा स्टाफसुद्धा खूप चांगला होता. बेलापूरच्या बार्बिक्यूला सगळ्यांनी व्हिजिट करा, मी तर हेच सजेस्ट करेल. मला इतकं आवडतं ना यांचं जेवण, काय सांगू तुम्हाला. आणि याच्यात केलेला ऋतूने कांड बघा. मी इथे पण सांडवलंय. मी सांगते ना, परंपरा आहे. सांगितलं मी तिची परंपरा आहे. ती मला बोलत होती हे सगळं व्हिडिओत घेऊ नको. मी म्हटलं बाई मी घेणार आहे. आणि त्याच्यात ना तिचं हे फोटोशूट चालू होतं. बघा मी इतका मस्त फालुदा बनवून आणला होता चॉकलेटचा. त्याच्यानंतर तिने चिकन बिर्याणी वगैरे काय 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 घेतलं होतं. इतकं भारी दिसत होतं ना, यम्मी म्हणजे टेस्टी. माझं इतकं पोट भरलं होतं तरीसुद्धा मला खायचं. आणि तिचा सगळा टाईम फोटो काढण्यात चालला होता. बस बस आता किती वेळा हात लावते. खरंच खूप टेस्टी आहे. है ना. त्यात ना जो एक एग राईस होता तो घेतला होता ऋतूने. मला तो बिलकुल आवडला नव्हता. तेही ऋतूने मला खायला घातलं आणि तुम्ही माझी रिॲक्शन पाहिलीच असेल. त्याच्यानंतर इकडे एकाचं बर्थडे सेलिब्रेशन होतं. एकाचं म्हणजे कोणीही करू शकते इथे बर्थडे सेलिब्रेशन, फक्त आम्ही किंवा अजून कोणी नाही. तर ती मस्त गाणी पण एन्जॉय करत होती, मी सुद्धा एन्जॉय करत होती. बोलली बापरे असे जर केक कट करत असेल ना तर मला बिलकुल केक नाही कट करायचा आहे. म्हटलं ठीक आहे. त्याच्यानंतर आम्हाला भेटले नूडल्स, कारण याच्या आधी आम्ही नूडल्स तिथे म्हणजे बार्बिक्यूमध्ये मी पाहिले नव्हते. मी म्हणजे नेहमी मी पाहिलेत, पण आज मला भेटले नव्हते, पण ह्यावेळी भेटले. आणि हे जे मी आणलं होतं ना हे नेक्स्ट टाइम मी परत जाऊन फालुदा घेऊन आली होती. इतका वर्स्ट लागत होता, कारण मी त्याच्यात गुलकंद टाकलं होतं. मला असं वाटलं गुलकंद टाकून चांगलं लागेल, पण ते बिलकुल चांगलं लागलं नाही. पण याच्यात मी काही रिॲक्शन दिली नाही. आता आम्ही इकडे जरा बार्बिक्यू नेशनच्या बाहेर बसलो, कारण आम्ही ओला बुक केली आहे. तर ओला यायला जरा वेळ आहे, 2 मिनटं आहेत. त्यामुळे आम्ही खूप खाल्ले ना. 1 पाऊल पण पुढे जाऊ नाही शकतो. पुढे माझी कुठेच नाही जाऊ शकत. लगेच पोटं फुगली. अक्षरशः ते येऊन बोलत होते मॅम टेबल साफ करू, मॅम टेबल क्लीन करू. 2, 2:30, 3 पर्यंत आम्ही बसलो. करेक्ट 3. हां 12:30 ते 3. व्हेज नॉनव्हेज सगळ्या प्रकारचे आईस्क्रीम सगळं खाल्लं. त्यांचे पाणी पण नाही सोडले आम्ही फुकटचे. पाणी पण नाही सोडले. खूप मजा आली. पण मी सांगते तुम्हाला, विकेंड्सला जाण्यापेक्षा तुम्ही वीकडेजला जात जा.
आता इकडे कॉर्पोरेटचा स्टाफ खूप खूप जास्त आला होता. मला असं वाटतं की वीकमध्ये लोक येतात, वीकेंड्सला नाहीत. आणि आम्ही इतकी मजा मस्ती केली तिथं. आम्ही दोघी हसलो याला त्याला नावं ठेव, कारण ते आम्हाला नावं ठेवतो. हां ते ऍक्च्युली का नावाचे बनवलेले आम्ही, कारण त्याचं जर तुम्हाला जाणून घ्यायचं की या पिशवीमध्ये काय आहे तर प्लीज कमेंट करा. जर 40 कमेंट्स असतील तरच आम्ही सांगू या पिशवीत काय आहे. 40 कमेंटचे व्हिडिओ किती लोक बघतील. ऑफकोर्स बघते. चलो बघू आता, आम्ही वेट करतो. आता आम्ही वाट बघतो आमच्या गाडीची. आम्ही या आरशात तोंड कशी करतोय बघा. ऋतू कर ना बेबी. हो, अख्ख्या जगाला दाखव, स्वतः करू आता खूप कंटाळा आला होता. आता कर ना, तू कर ना. तू मला सांगते फोर्स करते करायला. खूप खाल्लंय. कसले काल सॉफ्ट आहे यार. खूप खूप मला चाव वाटतं तिचे गाल. अजिबात नाही, कान चालू झालं. मला असं खरंच खूप चाव वाटते. मला लहान बाळांचे गाल पण खूप चावायला आवडतात. काय माहित का? सो मी फायनली घरी येऊन बार्बिक्यूवरून घरी आले आणि एकदम शांतपणे झोपले होते. मला इतका कंटाळा आला होता काय सांगू. ड्रेस वगैरे चेंज केला, फेस वॉश केला, म्हणजे फक्त पाणी मारलं चेहऱ्यावर. फेस वॉशने काही फेस वॉश नाही केला आहे. आय नो तुम्हाला माझा चेहरा नीट दिसत नसेल कारण मी झोपले होते. इतकी मस्त खाऊन पिऊन झोपले होते काय सांगू तुम्हाला. हा काढलेला ड्रेससुद्धा असाच पडला आहे. खूप कंटाळा आला होता. नंतर ऋतू घरी जाताना सुद्धा मी व्हिडिओ घेतला नाही. म्हटलं जाऊ द्या ठीक आहे. पण तुम्ही बार्बिक्यूचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच. आणि तुम्ही सगळे बेलापूरच्या बार्बिक्यूला प्लीज व्हिजिट करा. खूप 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 टेस्टी आणि खूप छान लागतं तिकडचं जेवण. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच. माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सगळ्यांना रिक्वेस्ट करते, म्हणजे हा आता तुम्ही पाहत आला असाल तर याचा पुढचा पहा. ओके, सो सगळ्यांना बाय बाय अँड स्टे ट्यून.